राम राम गाईज. आज तर काकाजी पण होते मूडमध्ये. अजून मोसम पण मस्त होता. तर आज मारणार होतो चेस्ट अजून ट्रायसेप. तर सगळ्यात पहिले वार्म अप सेट घेतलाय. वार्म अप सेट झाल्यानंतर मग त्यानंतर घेतलाय इन्क्लाइन डबल प्रेस. ते पण हेवी आणि 20 किलोनी मारत होतो गाईज. त्यानंतर काकाजी म्हणत होते, "तू आहे कॅमेरा का?" "नाही काका, हा माझा कॅमेरा नव्हे. इकडे माझा कॅमेरा लागून आहे. इकडे पहा तुम्ही, इकडे पहा." तर मग त्यानंतर घेतला मी फ्लॅट डबल प्रेस. त्याला वाटलं होतं का तो माझ्या कॅमेरा लागून आहे समोर, पण तो माझा नव्हे. दुसरा पण मित्र लागला होता मिनी ब्लॉग बनवण्यासाठी म्हणून. तर फ्लॅट डंबल प्रेस झाल्यानंतर मग गेलो वरतं. तर काकाजीनं करून ठेवला होता कब्जा केबलवर. तर म्हटलं तोपर्यंत पेक डेक घेऊन घ्यायचं. पेक डेक मारल्यानंतर माझ्या छातीला चांगला पंप आला होता. तर मग त्यानंतर डिक्लाइन मारला. मित्रांनो, एवढं आठवणीत ठेवा, जेव्हा तुम्ही केबल खाली घेता, तर हाताचा सपोर्ट घेऊन खाली घेत जा. कारण ते हेवी राहते. अजून हाताला डॅमेज होऊ शकते. म्हणजे शोल्डरला पण होऊ शकते. मग घेतलाय डिक्लाइन केबल रोपचा सेट. चेस झाल्यानंतर मग घेतलाय ट्रायसेप. ट्रायसेपचे डिप्स घेतल्या. ही खूप चांगली एक्सरसाइज आहे जर तुम्हाला ट्रायसेप जर चांगला ग्रो करायचा असेल. लोकांना एक मिथ आहे, की म्हणजे बायसेप वाढला तर पूर्ण आर्म चांगला दिसतो. असं काही नाही आहे. ट्रायसेप वाढवा मित्रांनो. त्यानंतर प्लॅन घेतला दादासोबत. मला वाटलं दादा हारला की काय? मग दादा पडला वाटते.